हाय, आज आहे डे नंबर 1 आणि वेलकम यू ऑल टू डेली डोस ऑफ ब्ला ब्ला ब्ला. आणि आज आहे सकाळ झालेली आणि मी आता उठली आहे आणि आमचा प्लॅन होता की वोवीला आता उठवायचं नाही आणि तिला उठली तर तिला दूध देऊन परत झोपवायचं. पण ती काही झोपली नाही. आई घरात होती, त्याच्यामुळे मग आम्ही आईकडे ठेवून तिला निघालो. आणि आज माझा बिलकुल मूड नव्हता, पण मी तरी पण कसं बसं माझं ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि नंतर येऊन मी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये मी आज खाली इडली नंतर मग मी सी सेक्शन करताना एक ॲनिमेटेड रील बघितला आणि ते बघून मला खूप रडायला आलं. आणि रडायला आल्यानंतर मला परत काहीतरी क्रेविंग झाली. रडून रडून माझी एनर्जी ड्रेन झाली. मग मी घेतले माझे मल्टीविटॅमिन आणि मल्टीविटॅमिन घेतल्यानंतर मग मी केलं लंचमध्ये मी खाल्ला एक चिला आणि चिल्याबरोबर होता राईसवर होतं मूग डाळ आणि सोयाबीनची सब्जी. हे सगळं खाऊन झाल्यानंतर मी थोडंसं आराम केला. नंतर मग संध्याकाळी मी जरा एक माझं शूट होतं ते कंप्लीट केलं आणि मग मी केला डिनर. मला त्याच्यामध्येच स्वीट क्रेविंग होत होतं, म्हणून मग मी खाल्ले 2 पायनॅपल आणि 1 प्रोटीन बार. आणि ते झाल्यानंतर हा आहे माझा रात्रीचा डिनर, ज्याच्यामध्ये मी खाते आहे 2 कप सोया बिर्याणी, चिकन सूप. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की माझी भूक वाढते, म्हणून मग मी थोडंसं पाणी प्यायली. 1 लिटर पाणी मी एकदम प्यायली. त्याच्यानंतर माझी वाढलेली भूक थोडी शांत झाली आणि असा होता माझा डे. सो हॅलो, नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. येस, यू गेस्ड इट राईट, इट्स ऑन चिऊ आणि पक्याची चिवचू. या बाईने पूर्णपणे कामधंदे सोडलेले दिसत आहेत. पॉसिबलच नाही आहे. जरी ही वर्क फ्रॉम होम म्हणत असेल तरीही वर्क फ्रॉम होम आम्ही स्वतः करतो आणि वर्क फ्रॉम होम करून हे सगळ्या गोष्टी करणं इज हायली इम्पॉसिबल. म्हणजे जिमला वगैरे जाणं इज पॉसिबल, बट जे हिचं रुटीन दाखवते, हिच्या रुटीनमध्ये काहीच नाही आहे. नुसतं एकदा जिमला जाऊन यायचं. जिमला पण ही बाई फक्त आणि फक्त ट्रेडमिल करते. वॉकिंग तर काय बाबा, आमच्या इथे तर असे 50 राऊंड मारतात. 10,000 काय 15,000 स्टेप करत असतील बिचाऱ्या बायका. इतक्या गरा फिरत असतात, बट ब्रिस्क वॉक करतात, बऱ्याचशा गोष्टी करतात, पण त्यांचं वजन काही कमी होत नाही. या डेफिनेटली थोडं फिट व्हायला होतं आणि तुम्ही म्हणजे एक फिटनेस राहतो, बट वजन वगैरे वेट लॉस वगैरे नुसतं वॉकिंग करून अजिबात कमी होत नाही. यू हॅव टू डू लाईक वेट ट्रेनिंग आणि हाय इंटेन्सिटी वर्कआउट. त्याशिवाय तुम्हाला एकदम विजिबल फरक दिसणार नाही आणि प्रॉमिनंटली तर अजिबातच नाही आणि क्विकली तर त्याहूनही नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. प्लस तुमचं डाएट तसं असलं पाहिजे. म्हणजे ही बाई अक्षरशः काहीही खाते म्हणजे स्मॉल पोर्शन्स ठीक आहे, पण जर तू डेडिकेटली काहीतरी टार्गेट तुला अचीव करायचं, काहीतरी गोल अचीव करायचा आहे, तर सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. असं उगाचच काहीही करायचं, नुसतं असं वॉकिंग केलं, ट्रेडमिल वॉक केला 45 मिनिट्स अँड ऑल, आणि नंतर येऊन बसून इडली चेपली, नंतर उपमा खाल्ला, पोहे खाल्ले, लंच केला, डिनर केला, इव्हनिंग स्नॅक केला, सगळं खाल्लं. आणि हे प्रत्येक वेळेला ही बनवते कशी, हा एक मोठा अजून एक क्वेश्चन आहे की हिचं वेगळं, मग त्या नवऱ्याचं वेगळं आणि मग मुलीचं वेगळं. आपल्याकडे घरामध्ये एक व्यक्ती जरी काहीतरी वेगळं ऑफबीट खात असेल किंवा काहीतरी वेगळं करत असेल, काहीतरी तिचं वेगळं डाएट असेल, तरीही त्या घरच्या बाईला किती प्रॉब्लेम होतो, किंवा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ते किती डबल काम होऊन जातं. आणि ही आळशी बाई, हिला स्वतःला काही करता येत नाही. एकदम अशी लाडाची गोण्याची अशी माझ्या बिस्किटाची, खारी नाही आहे, मोठा बटर आहे, मोठा बनपाव. तर ही बाई स्वतः काय करत असेल असं वाटत नाही. एक जेवण केलं तरी नशीब, ही काय 3 जणांचं, आणि ते सुद्धा 3 वेगळे मील आणि सगळे मील्स बनवते ही. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द ब्रेकफास्ट टू डिनर, आणि प्रत्येकाला वेगवेगळे. इट इज हायली इम्पॉसिबल. तू दुसऱ्या कोणाला तरी बनव. सो मला लोकांना हेच सांगायचं आहे, जे कोणी ह्यांना फॉलो करतात, ह्यांची रियालिटी जरा एकदा नीट चेक करा. जरा बारकाईने, जरा आपलं डोक्याला थोडासा ताण द्या आणि थोडंसं आपण जे बघतोय ते खरंच रिअल आहे की फेक आहे.
आणि ह्याच्या मागे हे काय सत्य आहे हे जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न करा. कारण ही बाई इतकं खोटं बोलायला लागली आहे, म्हणजे अक्षरशः नादाला लागली आहे ही. पहिले एकदम आधी ना मला ही एक थोडी सॉर्टेड वाटायची, बट नंतर आता आता हळूहळू कळत गेलं की नाही, ही कशी काय सॉर्टेड असू शकते. ही जर त्या पक्यासारख्या पकावला चूज करू शकते तर त्यातच सगळं आलं. लाईक कसं काय ही व्यक्ती कशी सॉर्टेड असू शकते. माय गॉड, म्हणजे खरंच अशा माणसाला चूज करणारी, असा माणूस एक आपला लाईफ पार्टनर म्हणून जी व्यक्ती चूज करू शकते, हाऊ कॅन शी बी सॉर्टेड. सो हिच्याकडे कामाला बाई आहे, प्लस हे लोक ते डाएट वगैरे चे जे हे मिळतात ना, काय म्हणतात ते सलाड वगैरे, जे टिफिन सर्व्हिस वगैरे देतात, असंही ह्या लोकांनी ऑप्ट केलेलं आहे. हे लोक असं पार्सल मागवतात आणि सलाड किंवा डाएट फूड वगैरे असं पार्सल्स मागवतात. बट जस्ट हे ते काही पेड प्रमोशन नसतं किंवा त्याचे यांना पैसे मिळत नाहीत म्हणून हे लोक ते दाखवत नाहीत आणि डायरेक्टली असं दाखवतात आम्ही हे खाल्लं, आम्ही ते खाल्लं. आणि बाकी ह्यांच्याकडे जेवणाला बाई आहे, ती सकाळी सगळं करून जाते. तिला किती काय करायला लावते तर हिलाच माहिती की काय काय आणि किती किती प्रकार करायला लावते. बट डेफिनेटली शी इज नॉट डुईंग ऑल दिस, अँड टॉप ऑफ दॅट शी इज नॉट वर्किंग एनिमोर. सो जे मध्ये इतकं दाखवलेलं आणि आधी एकदम स्टार्टिंगला असं पोर्ट्रे केलेलं की बापरे कितीही एकदम कामाची आहे, कामाची तर ती आहेच, बट म्हणजे पैसे कमावण्याच्या तेव्हा ती होती. आणि किती ती म्हणे की एकदम ती आपल्या करिअरच्या बाबतीत किती फोकस्ड आहे आणि तिने जॉब पण स्विच केला आणि तिला काहीतरी खूप चांगलं पॅकेज मिळालं किंवा चांगला एक चान्स मिळाला. सो शी लेफ्ट हर अर्लियर कंपनी अँड शी जॉईन समथिंग. आणि ती आधीची कंपनी पण सोडताना ह्या बाईने तिथला ते 5 वर्ष कंप्लीट करून तिथे त्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष सुट्ट्या घेऊन आणि काय मॅटर्निटी लिव्ह इकडचे तिकडचे अशा गोष्टी, म्हणजे ज्या मॅन्डेटरी सुट्ट्या आहेत किंवा ज्या तुम्ही ऑप्ट करू शकता, अशा सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊन त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली हे पण आलं आपलं लॉकडाऊन अँड ऑल दॅट, ते पण होतं. तर ते सगळं करून कशीबशी म्हणजे 1च वर्ष तिथे 1 ते 1.5 वर्ष मॅक्सिमम काम केलं, पण 5 वर्षाचा जो काही बेनिफिट मिळणार होता तो बेनिफिट घेऊन हिने मग तो जॉब स्विच केला. आणि मग हिने त्याच्यावरती पण एकदम असं व्ह्यूज छापले की आता मला घरी राहण्याचा आणि मी थोडा ब्रेक घेतला आहे. आणि मग लोकांनी सुरू केलं घरी तुला आता कसं होणार. आणि मग हिने असं दाखवलं की तिला आता खूप डिप्रेसिंग फील होतं आहे आणि तिला काम करण्याची सवय आहे आणि तिचे कसे गोल्स आहेत आणि हाऊ शी इज लाईक शी इज करिअर ओरिएंटेड ब्ला ब्ला ब्ला. आणि ते करून मग एकदम असं गुड न्यूज आणि मग हिने जॉब स्विच केला वगैरे, ते सगळं नाटक केलं. आणि मग आता इनिशियली वर्क फ्रॉम होम असं दाखवलं आणि आता आय एम शुअर की शी इज नॉट वर्किंग एनिमोर, नायदर वर्क फ्रॉम होम नॉर शी इज वर्किंग फ्रॉम ऑफिस, शी इज नॉट वर्किंग. आणि हिला अशा बऱ्याच कॉमेंट्स पण येत आहेत की तू जॉब सोडला का. आयदर ती त्यांना ब्लॉक करते नाहीतर त्यांना तसंच सोडून देते. इतके पण लोक म्हणत आहेत की तुला इन्स्टावर आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तुझी इन्स्टा IDs दिसत नाही. तर त्या लोकांनाही ती काहीच उत्तर देत नाही आहे. सो प्लीज गेट दिस थिंग राईट की तिने तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे इन्स्टाला. आणि तिथे ते लोक लिटरली म्हणजे जरा पण असं काही तुम्ही असं चांगलं पण किंवा तुम्ही असं काहीतरी सजेशन पण द्यायला गेलात ना तरीही ते लोक तिथे ब्लॉक करतायत. आणि हे जे ती म्हणते की मला मोटिवेशन मिळतं आणि हे सगळ्या गोष्टी मध्ये जास्त तुमचं डिसिप्लिन महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी तिला मोटिवेट केलं गेलं आहे आणि तिला हे मोटिवेशन मिळतं. तर मला असं वाटतं हिला मोटिवेशन फक्त आणि फक्त कॉमेंट्स आणि लोकांना ब्लॉक करून मिळालेलं आहे. कारण जे लोक हिची रिॲलिटी हिला दाखवतात त्या लोकांना ही ब्लॉक करते, नाहीतर मग त्यांना त्या कॉमेंट्स डिलीट करून टाकते. विच इज ओके, लाईक डिलीटिंग कॉमेंट्स इज ओके इफ दे आर बॉदरिंग यू किंवा इफ इट इज अफेक्टिंग युअर मेंटल हेल्थ. पण जे लोक काही चांगलं सांगतायत किंवा काहीतरी तुमचं फक्त असं की बाबा हे नाही, ह्याच्याने काही फरक पडत नाही, तू हे कर, हे नक्की ट्राय कर किंवा हे तुझं चुकतंय, अशा गोष्टी सांगतात, त्यांनाही ब्लॉक करणं म्हणजे हे नेक्स्ट लेवल. म्हणजे ही बाई आता फक्त आणि फक्त पैशाला हपापलेली आहे. प्रमोशनसाठी वाटेल ते प्रमोशनसाठी हिने
नैतिक मूल्य पण बाजूला ठेवलेली आहेत आणि लिटरली आता म्हणजे पैशाला झुकलेली आहे पूर्णपणे. फ्रॉम हर जर्नी ती वेट लॉस तर काही झाला नाही, पण उगाचच त्याच्यावरती व्हिडिओ छापले. कोणाला हिच्याकडनं मोटिवेशन मिळालं, कोणाला काय वाटलं नाही वाटलं, कोणी हिच्या म्हणण्याप्रमाणे की जर्नी सुरू केली वगैरे, तर हिच्याकडे बघून म्हणजे इतके दिवस काय ते झोपले होते आणि हिने असं काय मोटिवेट केलं की हिच्याकडे बघून बायकांनी जर्नी सुरू केली. सो हा एक मोठा क्वेश्चन मार्कच आहे. आणि वरून हिची लँग्वेज, माय गॉड, म्हणजे काय बोलत असते, तोंडाला फोड आल्यासारखी बोलते ते बोलते. आणि त्याच्यामध्ये जी मी एक लाईन बोलली की सी सेक्शन करताना मी एक रील बघितला आणि ते बघून मला खूप रडायला आलं, तर ती लाईन खरंच ही अशीच्या अशी बोलली की सी सेक्शन करताना एक ॲनिमेटेड रील मी बघितला आणि ते मला बघून खूप रडायला आलं. आणि मी लिटरली विचार करत होती की आता हिने ब्रेकफास्ट केला आणि मध्येच असं रडते आणि सी सेक्शन करताना, म्हणजे आता सी सेक्शन कुठून आलं लाईक. आणि ही का करत होती सी सेक्शन, आणि हिचं सी सेक्शन असेल तर झालं ना ती स्टोरी सांगून, आता मध्येच कुठे आलं. नंतर मला कळलं की ह्या बाईला असं म्हणायचं आहे, हे मीच म्हणजे डिकोड केला हां, की हिला असं म्हणायचं आहे की हिने एक रील बघितली, त्याच्यामध्ये सी सेक्शन दाखवलं होतं आणि ती रील बघून तिला खूप रडायला आलं, घैवरून आलं. पण म्हणजे का यार, का मराठीची बहीण एक करता तुम्ही, का आई मावशी आत्या काकी एक करता. नको ना प्लीज यार. नाही येत तर नका बोलू. तुम्हाला इंग्लिश येतं, इंग्लिश बोला, नका मराठीची नका लावू यार, बस झालं, इनफ इज इनफ. उफ. पण ह्या बाईचं इंग्लिश काय, म्हणजे हिचं लँग्वेज आणि हिचं जे बोलण्याचं स्टाईल आहे ना, त्याच्यातच प्रॉब्लेम आहे. आता त्याच्यामध्ये काहीच नाही होऊ शकत. म्हणजे ही इंग्लिश पण धड नाही बोलू शकत, ही मराठी पण नाही बोलू शकत, ही हिंदी पण नाही बोलू शकत. त्याचं अजून एक एक्झाम्पल म्हणजे ही म्हणाली की आणि मग मी थोडंसं ब्लॅक कॉफी प्यायली कारण मला असं वाटत होतं की माझं संध्याकाळी मायग्रेन ट्रिगर होत आहे. तर मला असं, मी 2 मिनटं विचार करते, काय मायग्रेन ट्रिगर होत आहे, कसलं ग्रेन ट्रिगर होतं आहे, हिचं ग्रेन ट्रिगर होतं आहे. मग मी त्या हंसासारखं, म्हणजे तो हंसा आणि प्रफुल्ल ना, तसं करून बघितलं. मला जेव्हा समजत नाही ना, जनरली मी हीच एक ट्रिक वापरते की हंस आणि प्रफुल्लने ही एक गोष्ट मस्त दिली आहे. लाईक तुम्हाला कुठलं समजत नसेल ना, तर तो वर्ड रिपीट करून बोलून बघा आणि तुम्हाला मग यू गेट दॅट वर्ड. तर तसंच मी केलं, मायग्रेन 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 ओ मायग्रेन 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 हिट होत होता हिला. ओ माय गॉड, म्हणजे काय रे बाबा, लिटरली काय बोलायचं. म्हणजे ही इतकी भयंकर बोलते ना, इतकी भयंकर बोलते की ही नको रे नको, दिस इज नॉट फॉर यू. यू गो ऑन अ जॉब, यू वर्क, यू नो क्लाइंब युअर करिअर ग्राफ आणि जरा चांगलं लाईक काहीतरी करतेच तुझ्यासाठी आहे. तिथल्या लोकांना टॉर्चर कर, कमी बोल म्हणजे तिथले पण लोक जास्त टॉर्चर नाही होणार. मला वाटतं असंच काहीतरी ही करत असेल म्हणून हिला कंपनीवाल्यांनी म्हणजे तिथे घोळ घातला असेल हिने, काहीतरी हिला बोलायचं काहीतरी वेगळंच आणि इंटरप्रेट झालं असेल वेगळंच, म्हणून हिला कायमचाच ब्रेक दिलेला दिसतोय. तर ही इथे आली आता आपल्याला पकवायला. आणि त्या सासूचं तर प्लीजच काय सांगूच नका. ती तर एक मिंधी आहे, म्हणजे लिटरली इतकी भेदभाव करणारी बाई, इतकी ओपनली भेदभाव करणारी फॅमिली मी कधीच बघितली नाही. मी अगेन अँड अगेन सांगते की उगाचच ही सगळी नौटंकी आहे. तो पक्क्या काय ते बोलतो की एका माणसाला काय हवं असतं, एक छानशी अशी क्यूटशी अशी मुलगी आणि एक आईवडिलांना सांभाळून घेणारी बायको आणि बायकोला सांभाळून घेणारे आईवडील आणि माझ्याकडे ते सगळं आहे, मी खूप लकी आहे. हो का? हो. किती स्वार्थी आई वडील आहेत ना. वडिलांचं तर माहिती नाही, पण आई तर तुझी डेफिनेटली स्वार्थी आहे. म्हणजे लिटरली यार, एवढी सेवा कधी त्या मोठी नाही, म्हणजे ती छोटी ॲक्च्युली, तिची काही करते का कधी तिला बघितलं आहे का कधी असं तिच्याबरोबर असं तिच्याबद्दल 4 चांगले शब्द बोलताना. इतकी मिंदी आहे की लिटरली म्हणजे सगळं तिचं कॉन्ट्रीब्युशनच ती विसरलेली आहे. प्रत्येक वेळेला आपलं चिव 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 चिवची मोलकरीण आहे तुझी आई, नथिंग एल्स.
राहिला प्रश्न तिला काहीतरी देण्याचा किंवा फिरवण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा, तर ते तर मोलकरणीला पण आपण देतो नाही का. आपले जे हाऊस हेल्प वगैरे असतात त्यांना पण आपण कधीतरी खुश होऊन किंवा त्यांचं सणासुदीला त्यांना पण बोनस मिळतो, त्यांना पण एखादी गोष्ट आपण घेतो, ड्रेस घेतो, साडी घेतो है ना. तो कौरव तर असं मस्तपैकी त्याच्या हाऊस हेल्पला, त्याच्या मुलीला सांभाळणाऱ्या त्या मुलीला सगळीकडे फिरवतो, ती त्यांच्याबरोबर ट्रिप्सला पण जाते. म्हणजे सेम तुझ्या आईमध्ये आणि तिच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. तर तू जर आईसाठी वगैरे करतोस ना, तर ते इतर लोक त्यांच्या हाऊस हेल्पसाठी पण करतात आणि प्लस त्यांना पगार पण देतात. सो तुझी तर चांगलीच विन विन सिच्युएशन आहे. तर पगार पण द्यायला नाही लागत, फुकटात वेळेला हजर होते आणि वेळ संपली म्हणजे गरज संपली की पाठवून जाते पण म्हणजे तिकडे त्या दुसरीच्या डोक्यावर गौऱ्या थापायला. तर त्याच्यामुळे तुझं तर मस्तच चाललं आहे. तर तू काय लाल नाही करशील आणि तुझ्यासारखा लकी माणूस कोण असेल तर त्याच्यात काही नवल नाहीच आहे. आणि लिटरली आता आई, बायकोचा भाऊ, ती वहिनी, सगळ्यांना ह्याने असं हळूहळू करून कामाला लावल्यानंतर फक्त याची मुलगी बाकी होती. आता तिची पण बडबड गीतं वाजवून दाखवतो, तिला पण दाखवतो आणि अक्षरशः म्हणजे उगाचच म्हणजे फोर्स्ड टॅलेंट किंवा असं काहीतरी असल्याचं असं काही विशेष नसतं. जे तुमची आमची मुलं करतात, उलट मला वाटतं आपली मुलं बेटर करत असतील यांच्यापेक्षा कितीतरी. माझे एक सबस्क्रायबर आहे, तिचा मुलगा खूप छान तबला वाजवतो, खूप छान. त्याच्यानंतर एक जण आहे, तिचा कॅसिओ खूप छान वाजवतो. त्यांनी मला त्यांचे रेकॉर्डिंग्स पण पाठवले आहेत. इतकं सुंदर इतकं टॅलेंट भरलं आहे. आणि ह्यांचं काय झॅट पॅट पॅटॅपॅट लक्ष्मीची घर के अंदर, ते पण हिला नीट करता येत नाही, काहीतरी माकड चाळे करत होती. म्हणजे त्याच्यावर पण इतके मस्त रील बनवले आहेत. कुठे जर डॅनी पंडितने स्वतःहून तिथे कॉमेंट पण केले की इतकं सही, म्हणजे एकदम कॉपी केले छोट्या मुलांनी. सो तुझं काय आहे, ह्याचा प्रयत्न हाच असतो की ह्याला कोणतरी ॲक्नॉलेज करेल आणि कोणतरी ह्याला वाटलं हा पुण्यातला म्हणजे मोठा कोणतरी असं स्वतःला समजतो ना, आणि नुसता जीवाचा आटापिटा करतोय की मी पुणेकर मी पुण्याचा आहे. पण तुला कोणी घेणार नाही, आज नाही आणि उद्या पण नाही. सो फालतू चाळे बंद कर आणि प्रत्येक गोष्टीला ना गव्हर्नमेंटला वेठीस धरणं बंद कर. प्रत्येक गोष्टीला स्वतः काय करतो, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तू काय केलं आहेस, तू किती काय म्हणजे काय केलं काय आहेस देशासाठी म्हणा, राज्यासाठी म्हणा. काय एवढं मोठ्या बाता मारतो, गव्हर्नमेंटने असं केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने तसं केलं पाहिजे. अरे तू एक नागरिक म्हणून तू काय केलं आहेस, नागरिक म्हणून लोकांनी काय केलं पाहिजे हे पण सांग ना. नुसता बाता कसला मारतो, याला ना इतका असा धोपटला पाहिजे ना. हाच आहे तो, हाच कृष्णाडीच्या समोर नुसता आडवा तिळवा नाचत असतो आणि नुसता पुढे करत असतो. एवढं आहे तर जरा बोल ना त्याच्याशी 4 शब्द, त्यांना सांग जरा तुझे प्रॉब्लेम, त्यांच्याशी भेट. नुसतं नाचायच्या कामाचं आहे का रे भाड्या नाच्या कुठचा. आता पण गेलाय कोणाचा तरी नाशिकचे कोणतरी ज्वेलर आहेत, त्यांच्या तिथे लग्नाला असा नाचतोय. हा पीत नाही वाटतं, पण पिणाऱ्या माणसाला टफ देईल असा नाचतोय. म्हणजे असं आता मला वाटतं की ह्याला ना ह्याचं इन्स्पिरेशन हे आहे की जर शाहरुख खान आणि हे लोक कसे असे पैशासाठी जर ते नाचतात, तर मी काय ना, मी पण छोट्या स्केलवर नाचेगिरी तर करूच शकतो ना. ते सगळे ह्याचे आता चाळे चाललेत. हा कुठल्याही थराला आणि काहीही करू शकतो. पैसा फेको और पक्क्या को देखो असं आहे. पण पक्क्या को देखने के लिए पक्क्या की औकात ही नहीं है कि उसके सामने पैसा फेका जाए. इसको तो कोई फुकट में भी नहीं देखना चाहेगा. कोण लोक असतात रे याला नाचायला घेतात पैसे देऊन. आणि हा आपला काय तर मोठ्या बाता. म्हणजे त्या मुलीचा एक इन्सिडेंट झाला, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मालेगाव. इतकी दुःखद घटना घडली. ठीक आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच हळहळ वाटली, सगळ्यांनाच वाईट वाटलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण मला कधी ना ह्या लोकांचं कळतच नाही की ह्या लोकांचा उद्देश काय असतो. हे लोक मला कधी वाटतं की वाटच बघत असतात की काहीतरी होईल आणि आपल्याला त्याच्यावरती रील्स छापायला मिळतील, आपल्याला एक कॉन्टेंट मिळेल, आपल्याला आपली बकलोडगिरी करायला मिळेल, आणि ह्याचसाठी यांचा प्रयत्न असतो. आणि मग ती बोचू असू दे, नाहीतर मग हे सगळे एकाच गँगचे आहेत, हे सगळे एकाच प्रकारचे आहेत. आणि ह्यांना काहीही माहिती नसतं, हे सारासार विचार करत नाही. उगाच आपलं कॉन्टेंट मिळालं बनवा, काय पण बोला, काहीतरी असं ॲक्टिंग करा, थोडं कुठेतरी काहीतरी रिलेट करा, गव्हर्नमेंटला घुसवा. ह्याला तर ना फोडला पाहिजे.
ह्याला ना अक्षरशः म्हणजे ह्याच्यावर बंदी घातली पाहिजे, कारण हा ना अननेसेसरी अनरेस्ट आणि लोकांचे मन, लोकांचे विचार कलुषित करण्याचं काम करतोय असं मला ओव्हरऑलच वाटलं. एक रील तू सांगितलं, एक रील काढून ठीक आहे, परत त्याच्यावरती दुसरी रील, अजूनही तिसरी येईल, किती किती छापणार, किती मलाई खाणार. दुःख तर तुम्हाला काढीचं नसतं, पण रीलवर रील छापायच्या असतात. आणि जे काही हा बोलला ते इतकं नॉनसेन्स होतं की आता आम्ही मुलींना जन्म द्यावा हाच मोठा प्रश्न आहे, की जन्म द्यावा की नाही, की आम्ही आमच्या मुली बाहेर पाठवाव्यात की नाही, की त्यांनी घराबाहेर जावं की नाही, आणि काय दोष होता त्या मुलीचा, तिने कुठले छोटे कपडे घातलेले, तिने किती, म्हणजे हे काय, कुठलं हे क्रिंज आणि कुठलं कॉपी पेस्ट केलेलं बोलतोस रे पक्या. मुळात प्रश्न मुलगा मुलगी गव्हर्मेंट ह्याचा नाहीच आहे. मुळात प्रश्न आहे तो मनस्थितीचा, मुळात प्रश्न आहे तो मेंटॅलिटीचा. त्या माणसाची मेंटॅलिटीच तशी आहे, आणि जोपर्यंत माणसाची मेंटॅलिटी चेंज होत नाही तोपर्यंत कोणीच काय करू शकत नाही. एक सांगा, काय होणार आहे? तुम्हाला असं वाटतं मंडळी की त्या व्यक्तीला माहिती नसेल की त्याचं काय पुढे होणार आहे, किंवा त्याच व्यक्तीला नाही, कुठलाही असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला माहिती नसतं का की आपलं ह्याचे उद्या आपल्याला काय परिणाम भोगावे लागणार आहे, उद्या आपल्याबरोबर काय होणार, लोकांच्या हाती लागलो तर लोक आपल्याला चेचून टाकतील, किंवा पोलीस आपल्याला गोळ्या झाडतील, किंवा आपल्याला फाशीची शिक्षा होईल, आपल्याला व्हॉटेवर जे काही आहे या पॉसिबिलिटीजचा त्यांनी विचार, म्हणजे त्यांच्या मनात हा विचार आला नसेल किंवा त्यांना माहिती नसेल. माहिती असतं, सगळं माहिती असतं, अगदी कठोरात कठोर कायदे केले ना तरीही ह्या गोष्टी थांबणार नाहीत. का नाही थांबणार? कारण ही मेंटॅलिटीच तशी असते. ह्यालाच म्हणतात विकृती, आणि ही विकृती ज्या माणसाच्या अंगी असते, किंवा जो विकृत माणूस असतो तो गुन्हेगार मनोवृत्तीचाच असतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तो गुन्हा करतो, कारण त्याची प्रवृत्तीच ती असते. सो ह्याच्यामध्ये कोणाचा दोष नाही आहे. दोष असेल तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आहे, त्या पर्टिक्युलर वेळेचा आहे, आणि आपल्या माइंडसेटचा आहे. मला कळत नाही की मी हे कसं मांडावं, पण हे जे काही जे वरवरचं बोलणं जे बोलतात ना, मला पण कॉमेंट आलं, तू काहीच नाही बोलली. कारण मी नाही बोलत, कारण मला नाही वाटत की मी त्या लेवलची आहे की मी त्या ह्याच्यावरती बोललं पाहिजे, किंवा मी तेवढी स्वतःला त्या लायकीची समजत नाही. तो म्हणजे माझी हे नाही आहे, त्याच्यामध्ये एवढी पोहोच नाही आहे. आता पण बघा माझं ततपप होतं आहे, ह्याचसाठी होतं आहे कारण मला नाही वाटत की मी मांडू शकेन, आणि माझे विचार जे काही आहेत ते लोकांना कितपत पोचतील आणि लोक काय समजतील, हे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात उभे राहतात. आणि म्हणून मी विचार करते की नाही, आणि मला असं वाटतं की असं प्रत्येकानेच म्हणजे मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करणं गप्प बसलेलं केव्हाही उत्तम, किंवा जे काही आहे ते तुम्ही तुमचं सायलेंटली काम करत राहा, तुमच्याने जे होईल ते करत राहा, आणि जेव्हा त्याचे रिझल्ट येतील आणि खरंच तुम्हाला जर तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळालं तर लेट युअर सक्सेस स्पीक फॉर यू. उगाचच बडबड करून तोंडाची वाफ घालवून काहीच उपयोग नाही आहे. आणि सेकंडली राहिला प्रश्न मुलीचा, आणि म्हणजे मुलींना जन्म द्यायचा की नाही, मुली सेफ आहेत की नाही, आणि आम्हीच आमच्या मुलींची काळजी घेतली पाहिजे, बाकी कोण येणार नाही आहे, आणि गव्हर्नमेंट काय करणार नाही आहे, गव्हर्नमेंट काय नाही आहे, हे फक्त वोट मागायला येणार आणि हे ते. सो येस पक्या, बेटर यू गेट दॅट राईट की हो, तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी आहे, तुमच्या मुली तुमची जबाबदारी आहे, तुमची मुलं तुमची जबाबदारी आहे, तुमची बायको तुमची जबाबदारी आहे, जे पण काय आहे तुमची आई बहीण सगळी तुमची जबाबदारी आहे. येस, ती तुमची जबाबदारी आहे. जग नाही जबाबदार राहणार आहे त्याच्यासाठी, किंवा कोणी नाही घेणार आहे जबाबदारी त्यांची. तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला कसं राहायचं, ते तुम्हाला कसं वागायचं, तुम्हाला काय कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या, कुठल्या गोष्टीचं अनुकरण करायचं, कुठल्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवायचं, हे आपली जबाबदारी आहे. आपणच आपल्या मुलांमध्ये ते शिकवलं गेलं पाहिजे, आपणच आपल्या मुलांमध्ये ते रुजवलं पाहिजे, आपणच तो भेदभाव मिटवला पाहिजे. आणि मुळात ही सुरुवात होते मुलगा आणि मुलगी ह्यांच्यामध्ये डिफरन्शिएट न करण्यापासून, जे की तू स्वतःच करतोयस. तिच्या जागी कुठलाही मुलगा असता तर मुलाच्या बाबतीतही घडलं असतं. कारण विकृत माणसामध्ये त्याच्यामध्ये मुलगा काय मुलगी काय त्याला काहीही त्याच्याशी घेणं देणं नसतं. तुला काय वाटतं की मुली सेफ नाही आहेत?
मुलंही तितकेच अनसेफ आहेत. मुलांचं काही वेगळं नाही आहे. सो हे आपण आपल्या मुलांमध्ये, आपल्या नवीन पिढीमध्ये आपण हे घडवलं पाहिजे. ह्यासाठी सगळ्यात मोठं गोष्ट आहे शिक्षण. त्यांना शिक्षण देणं, त्यांना सुसंस्कृत करणं, शिक्षणाबरोबर त्यांना सुसंस्कृत करणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कोणीच काहीच करू शकत नाही. ना तू, ना मी, ना हे सरकार, ना कोणीच काही नाही करू शकत. आणि राहिला प्रश्न बाहेरच्या देशांचा, आणि बाहेरच्या देशांमध्ये आणि सौदीमध्ये बघा आणि अवधीमध्ये बघा, तर त्याचा एक ऑलटुगेदर डिफरंट पॉडकास्ट होऊ शकतो. डिफरंट त्याचं एक हे आहे. कारण थोडक्यात सांगायचं तर इथे ना आपल्या इथे मीडियाला सूट देऊन किंवा हे जे सोशल मीडियावाले जे फालतू लोक आहेत ह्या थुकरट लोकांना काहीही बोलण्याची सूट दिली आहे ना, हेच आधी मुळात थांबवलं पाहिजे. ह्यांच्यावरती आळा घातला पाहिजे. अर्धे प्रॉब्लेम तर तिथेच सॉल्व्ह होतील. सो हे जे काही आहे ना की बाहेर नाही होत, बाहेर पण सगळं काही होतं. कितीतरी गोष्टी होतात, ह्याच्याहून भयंकर गोष्टी होतात. माझ्याकडे अक्षरशः आकडे आहेत आणि प्रूफ्स आहेत आणि स्टोरीज आहेत, बट ते बाहेर येत नाही. कारण तिकडे तेवढं फॉलो केलं जातं, तिथे तेवढं स्ट्रिक्टली त्यांच्या देशापुरत्या, त्यांच्यापुरत्या गोष्टी तेवढ्यातच दाबल्या जातात. जास्त बाहेर येऊ देत नाहीत. आणि तिकडे जसं तुम्हाला अशी ही उचलली जीभ लावली टाळ्याला जी मुभा आहे ना, ती नाही आहे. सरकारने सगळ्यात आधी काय केलं पाहिजे ना, तर ह्यांची तोंड शिवली पाहिजेत पहिले आणि ह्यांच्यावर आळा घातला पाहिजे सगळ्या गोष्टीला. पैशासाठी धंदा लावलाय नुसता. उठलं की सुटायचं, आपलं काहीतरी बोलायचं, कुठलं काय झालं, अरे झालं मला चांगलाच टॉपिक मिळाला, त्याच्यावर आता नाचतो, त्याच्यावर काहीतरी सॅड डान्स करून दाखवतो, मग ट्रिब्यूट होईल, आणि नाहीतर मग त्याच्यावरती 2-4 रील छापतो. हे सगळं उद्योग करत राहायचे. ते खड्डे बिड्डे ते दाखवत राहतो नुसता. एवढा कुठे रेकून तुझा आवाज कुठे फुटेना झालेला, इतका म्हणजे काय ते वेड्यासारखा ओरडतोय माहिती नाही काय. उगाचच आपलं बेंबीच्या देठापासून रेकायचं. काय करतो ते रेखण्यापेक्षा काम कर ना. उठला की जिमला गाडी लागते तुम्हाला, गाडी काढणार. नंतर म्हणजे हागायला मुत्याला पादाला गाडी काढता तुम्ही लोक. एवढं काढून तिथं ट्रॅफिक जॅम करून ठेवता, प्रदूषण करून ठेवता. स्वतः तुम्ही काय करता, सरकारला बोलता, तुम्ही किती हातभार लावता. तुमच्या 2 गाड्या कमी निघाल्या, त्याच्या बदल्यात एका बसमधनं तुम्ही ट्रॅव्हल केलं. जर तुम्ही काय म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त उपयोग केला, 4 गाड्या कमी काढल्यात तुमच्या 4 वेळाला, तर किती लेवलवरती तुमच्याकडनं पण हातभार लागला जाईल. पण ते नाही, ह्या गोष्टी नाही करायच्या. नुसतं खड्डे झाले हे सगळं दाखवायचं. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जेव्हा तू ती रील केली होती ना, त्याच वेळेला तुला कितीतरी लोकांनी कॉमेंट केलेलं आहे, हे कुठलं तरी जुनं तू दाखवतोय, तो रोड केव्हाच झालाय. तर ते तुझ्यामुळे झालंय किंवा तुझ्या प्रयत्नांमुळे, तू बोलल्यामुळे झालंय, हा गैरसमज आधी काढ. त्या कॉमेंट तू डिलीट करतोस ना, म्हणून असं समजू नको की कोणाला काय माहिती नाही, किसी को कुछ पता नहीं चलेगा, सबको सब पता चलता है. और सब तू अकेला नहीं है वहाँ पे, अकेला नहीं रहता वहाँ पे. खूप लोक तिथे राहतात. रोज तू जेवढा ट्रॅव्हल करत नसशील ना, तेवढं रोज लोकांचं येणं जाणं असेल त्या रस्त्यावरून. त्यांना तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर तुझे ना बकलोडगिरी ना स्वतःकडे ठेवायची, खिशात ठेवायची आणि फुटायचं इथून. समजलं का पक्का कुठचा. रोज प्रमोशन. आणि ह्याची बायको लोकांना ते मावसाडसारखं एक आणि त्या बोंबलीसारखं काय तर मोठे भाषण देते. म्हातारी वाटते ते मल्टीविटामिन खाऊन काय उजड पडला. मी खरंच असं ना कोणाला बोलत नाही, पण आहे ना हे लोक जे ह्यांनी बाजार चालवलाय ना, आणि आपणच काय ते सुंदर आणि आपल्यावरच काहीतरी म्हणजे ह्यांना हे बोललेलं की असं म्हणजे बॉडी शेमिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं. बट हे लोक इनडायरेक्टली काय करतायत, हे लोक दुसऱ्यांना तेच कमीपणाच दाखवतायत ना, की कसं म्हणजे हे कुठलं स्टँडर्ड सेट करतायत, की कसं दिसलं पाहिजे, हे कुठचं सुंदरतेचं काय हे काय आहे तुमचं, व्याख्या काय आहे तुमची. नुसतं बोलायलाच असं बोलायचं, पण दुनियाभरचे प्रोडक्ट दाखवायचे. आणि किती म्हणजे काही त्याला लिमिटच नाही आहे. काय कशी फ्लॉलेस असावं स्किन आणि कसं काय असावं. तुझं वय बघ, तुझ्या वयाच्या मानाने तू कशी झाली आहे बघ. काय ते म्हणे मी वेट ट्रेनिंग चालू केलं. वेट ट्रेनिंग अवतार बघितला का, ते वेट बघितलं का हातातलं, जोक होता तो जोकर. त्या सायकलचं दाखवायचं म्हणून ते तर ते लवशप लॅबचं तर ते चालूच असतं, ते तर पाठवतच असतात. तर आपलं येडा बनवायला पब्लिकला काहीतरी सांगायचं की माझी मुलगी जशी मोठी होते तसं ती सारखं उचलून घ्यायला हट्ट करते आणि आता मला जमत नाही. अरे चाल बोलायचं, नाही तर तुझ्यासारखी होईल ती एकदम गोदिलो.
एवढा मोठा. आणि मॅट्रेसची कशाला ॲड करतो? जिसकी बीबी मोठी गद्दे का क्या काम है, जिसकी बीबी मोठी. आता काय बोलणार ना, म्हणजे जे तुम्ही करता ना त्यालाच फक्त उत्तर देते मी, बाकी मी काही स्वतःच्या मनाचं नाही बोलत आहे. तर तू मॅट्रेसची ॲड पण करू नको आणि ना त्या मुलीला जरा चालव, नाहीतर तिचं पण तोच होणार, गोदेलो गोदेलो गोदिलो. हां, गदेला होणार, गदेला. म्हणून तिला आतापासून चालायची सवय लाव. उचलून घ्यायला लागते म्हणून पर्याय काय तर प्रमोशनची सायकल. किती ना म्हणजे किती खाली पडायचं. अरे काय सांगता, काय इन्फ्लुएन्स करता तुम्ही, आणि कोण रे, कोण ते, कोण बोलवलेलं आहे ना? अरे तुमचं तर आहे ना पिट्टा पडला पाहिजे तुमच्या चॅनलचा, फालतू सगळे ना. म्हणजे अक्षरशः भिकेचे डोळे लागले तेव्हा ह्यांना बोलवलं त्यांनी. ते कुठली संस्था, विवाह संस्था. विवाह नको बाबा, यांचा लागला तेवढा बस झाला विवाह. असे अजून विवाह लागले ना, झालं मग देशाचं खतम. लोकांचा विवाह संस्थेवरचा काय, विवाहावरचा विश्वास असाच उडत चाललाय आणि उठून जाईल कायमचा. बस करा तुमची पण बकवास आणि ह्यांना पण थांबवा, असल्यांना प्रमोट करू नका. असं तर दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. असं छोटं मोठं वेगळं असं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल असं मी आशा करते. आणि भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन टॉपिक बरोबर, नवीन कॅरेक्टर बरोबर. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय मास्टर.